शिवसेनेचं पडद्यामागून ऑपरेशन टायगर सुरू। ठाकरे गट आणि काँग्रेसचे बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती। रवींद्र धंगेकर, महादेव बाबरही प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरून परतले। नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची शक्यता। नाशिकसाठी भाजपचा आणि रायगडसाठी राष्ट्रवादी आग्रही। नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तरीही गुन्हेगार ठरवलं जातंय। आरोपांमुळे संप्रदायाचं नुकसान होत असल्याचाही दावा। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना 10 लाख सरकारी नोकरी द्या। मनोज जरांगेंची मागणी। तर फडणवीसांनी आमच्या भावनांशी खेळू नये, जरांगेंचा इशारा। सुदर्शन घुलेला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। घुले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी। सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना FSL रिपोर्ट मिळाला। हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपी एकच असल्याचं समोर। अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळे असल्याच्या होत्या चर्चा। अशोक धोडी अपहरण प्रकरणात राजस्थानवरून 2 आरोपी ताब्यात। मुख्य आरोपी अविनाश धोडी अद्याप फरार। अपहरण प्रकरणाचा गुंता सुटण्याची शक्यता। पुण्यात GBSमुळे 3रा मृत्यू। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एकाला लागण। साताऱ्यातही 4 संशयित रुग्णांवर उपचार सुरू। महाराष्ट्रात दररोज सरासरी 42 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू। वर्षभरात 15,000हून अधिक जणांचा बळी। महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून माहिती समोर। ममता कुलकर्णीला संन्यासी बनवणं भोवलं। लक्ष्मी त्रिपाठीला महामंडलेश्वर पदावरून हटवलं। ममता कुलकर्णीलाही पदावरून हटवलं। शालेय पोषण आहारातील मेन्यूमध्ये बदल। आता मसाले भात, व्हेज अंडा पुलाव मिळणार। गोड खिचडी, नाचणीचं सत्वही दिलं जाणार। शालेय शिक्षण विभागाकडून 12 पाककृतींचा समावेश। एसटीच्या तिकीट दरानंतर आता पासच्या दरातही वाढ। आवडेल तिथे कुठेही प्रवास। या योजनेच्या पासच्या दरात 55 ते 66% वाढ करण्याचा निर्णय।